तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजचा विषय म्हणजे आम्ही चाललेलो आहे बाहेर. आता बाहेर कुठं चाललो आहे नक्की तर सांगतो मला. इकडे चाललो. कुठं चाललो आपण? दादाला बघायला. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर येणार आहे. म्हणजे आम्ही तिसरा आहे, त्यासोबत चौथा मेंबर येणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये आत्ता. तर सोनोग्राफी करायला चाललेलो आहे. तुम्हाला सांगतो कसं काय आहे नाही का. चला तुम्हाला दाखवतो. आता आम्ही निघालेलो आहे. आता कसं काय आहे नक्की पुढचा विषय. ठीक आहे, झालं तुझं? तू झालं का? हाय कर. हाय. झोपले. तर मित्रांनो, सोनोग्राफी झालेली आहे. आता आम्ही चाललेलो आहे दवाखान्यात. वाजते का? हा, काय दिसलं? हा, तर मित्रांनो, आमचं झालेलं आहे आता. सोनोग्राफी वगैरे झालेली आहे. तर चिऊ मॅडमला भूक लागली होती, तेव्हा चिऊ मॅडम वडापाव खायला. चिऊ चिऊ मॅडमला भूक लागली होती, चिऊ मॅडम खायला थांबली. ताक वगैरे घेतलं आहे प्यायला. आता मस्तपैकी घरी जाऊन ताक वगैरे पिणार आहे आता. सोनोग्राफी वगैरे सध्या तरी नॉर्मल आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. नमस्कार मित्रांनो, घरी आलेलो आहे आता. खूप दमलेलो आहे नाही का. आता दमलेलो आहे. आणि त्या ठेवाई साहेबांनी केलेला आहे धिंगाणा असा केलेला आहे काय धिंगाणा असा केलेला आहे. काय इथंही विषय काय केला, तिथं दवाखान्यामध्ये तिथं धिंगाणा करायला लागल्या. विषय असा आहे पण ती केव्हा नाही का, आपण एवढा खर्च करायला नको, हे नको ते नको, परत मुलगाच होईन असं तसं. आता मला एक सांगा, जे होईल ते होईल नाही का. गप्पा मुलगाच पाहिजे काय तेव्हा. आता पोरगी हाय नाही, बाद झालं ना. दुसरी पण पोरगीच पाहिजे तुम्हाला. दुसरी आता मला एक सांगा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय आपल्या हातात आहे का? तिला बी भाऊ पाहिजे. सगळ्या माया मावशीच्या पोरींना हाय योग्य पोरग. मला पण वाटतं अख्ख्या जगात अख्ख्या जगात असतात. मला एक सांगा, अख्ख्या जगात असतात मग काय तेच गोष्टी करायच्या का? तिथं वडापाव खाताना पण ते डोकं खाल्लंय, तिथं खाऊन द्याय ना. ते माणसं लागले आमच्या तोंडाकडे बघाय, तिथं कायला वाद घालत बसते नाही का. मला वाटते मुलगाच होईल, मुलगाच होणार आहे. काय तुला वाटतंय? मला काय म्हणायचं पण मित्रांनो, लक्षात घ्या त्या अशा गोष्टी समाजामध्ये नाही का अजून काही. म्हणजे लक्षात घ्या, स्वतःच्या घरात जर अशा असल्या तर तिला पण पाहिजे. रक्षाबंधन भाऊबीज सेलिब्रेट करायला लागतेच. भाऊ एखादा तरी प्रश्न- भाऊ लागतो. अरे प्रश्न तो नाही. ठीक आहे, झालंय तर चांगली गोष्ट आहे, पण काय काय गोष्टी मला सांगा, काय काय गोष्टी आपल्या हातात असतात का? मी खुश आहे, पण मला मुलगाच होणार आहे सध्या तरी. बघा तुम्हाला सांगतो, माझं आहे ना, माझं तरी विषय असा आहे की मी काही असलं तरी त्यात आनंदी राहणार आहे. माझं तरी काय असा विषय नाही. चाललंय तसं. बघू आता. पण मुद्दा आज म्हणजे विषय म्हणजे ना, लय डोकं दुखायला लागलेलं आहे. आणि ही तर पक्का धिंगाणा केलेला आहे, कळलं का. हिला नुसतं हसायलाच येते, असा विषय झालाय. बाबा ह्यांना काही वाटतं मुलगी होईल ते म्हणतात. दुसरी मुलगी झाली तरी पण काय ते म्हणतात मुलगीच होणार तसं नाही तसं नाही. ते विषय कसा आहे, आपल्याला काही झालं तरी चालत, काही प्रॉब्लेम नाही. मुलगा असो मुलगी असो, काही प्रॉब्लेम नाही. जाऊ द्या, बघू मग. अरे जावाची तावा काय, तुला काय अक्कल आहे का?
म्हणलं तू कसल्या गोष्टीवरनं काही करत बसती हा? जाऊ दे, आपले सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवते मी, त्यात मुलगाच नाही. दाखव बघू. मला दाखवतात रिपोर्ट आहे, मी रिपोर्ट मध्ये काय केलेलं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती का, किती हार्टबीट आहे. 159. आमच्या चिवच्या वेळेस किती होते माहिती का, 142. 142 म्हणजे माहित नाही मला, पण बरेच जण असं म्हणतात थोडस पुढं असले की मुलगा होतो. आमचे हे रिपोर्ट आहे सोनोग्राफीचे, त्याच्यात पण दिसतंय. नाही पण सध्या ना, सध्या डॉक्टरने सगळ्या गोष्टी म्हणजे आता बाळ नाही का, काही आपल्याला काय तसं घेणं नाही, पण नाही का एकदम बाळ पूर्ण व्यवस्थित वगैरे आहे सगळं नाही का. डॉक्टरांनी सगळ्या गोष्टी अशा चांगल्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे असं काही विषय नाही. परत फक्त एवढाच एक विषय झाला की आपण जरा लवकर गेलो. अजून काय बनलं नाही म्हणजे म्हणलं नाही म्हणजे आणखी लवकर गेलो ना, की ऍटलीस्ट 3 महिने कंप्लीट झाले त्यानंतर तरी जायला पाहिजे होतं, पण आम्ही लवकरच गेलो त्याच्यामुळे जरा विषय आहे. ठीक आहे, आता बघू कसं काय होतंय ते नाही का. आता नेक्स्ट बोलावलंय परत तरी यायचं, आता बघू. चिव पण म्हणते आम्हाला दादाच होणार आहे, आम्ही दादा हा, बनवतो. तिचा तर मोठा विषय चाललाय नाही का. ती तर नुसतं तिचा धिंगाणा चालला, ते पण ती नुसतं आम्हाला दादाच पाहिजे. सोनोग्राफी आली, रिपोर्ट आल्याच्या नंतर तिथं पण म्हणती नाही का, किंवा दादाचा काय म्हटली, दादाचा फोटो दाखव. अरे म्हटलं दादाचा फोटो लगेच थांबते जरा. तिला ते सोनोग्राफी मधलं दाखवलं ते, तर जरा शांत बसली. असा विषय झालेला आहे बघा मित्रांनो, काय सांगायचंय तुम्हाला. यांचं लय अवघड विषय असतो बायांना नीट. आणि खर्चाचा काय विषय आहे तुझा. आता ठीक आहे, मला एक सांगा, खर्चामध्ये पण नाही का, ठीक आहे आता खर्च होत असतो या गोष्टींमध्ये, पण करायला पाहिजे का नाही, आपल्यालाच मॅनेज करावं लागणार ना. काय नाही आता काय आहे, खूप जास्त पैसे जात आहे. मी जास्त टॅबलेट खात नाही, थोड्याफार खाते. हे एवढं सगळं टॅबलेट घेतात, औषध तर एवढं मोठे औषध पिले की मला उलट्या होतात. पण आता पर्याय आहे का त्याला. त्या गोष्टी म्हणजे त्याचं कारण सांगतो का नाही का, म्हणजे हे असं ट्रीटमेंट वगैरे पूर्ण लावून वगैरे करायचं. म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं माझ्यामध्ये, त्यावेळेस पहिल्या वेळेस आमचं बाळ होतं, त्यावेळेस आम्ही काही लक्ष दिलं नव्हतं म्हणजे नाही का. सरकारीमध्ये ट्रीटमेंट लावली, परत गेलं तर गेलं नाही का. म्हणजे मी त्यावेळेस पहिलंच होतं ना, पहिलं होतं आणि अनुभव माहिती नव्हतं ह्या गोष्टींचं कसं आहे काय आहे. त्याच्यामुळं मग ते आम्ही त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं नाही का जास्त. आणि मी राहिलो होतो घरच्यांवर डिपेंड नाही का, घरचे घेऊन जाते मी येते. पण शेवटी कसं आहे, शेवटी आपल्याला लक्ष घालणं गरजेचं असतं. मग ते परत मला पण कोविड तो तर विषय माहितीच नाही अजून. एक विषय एवढा हार्ड आहे ना, लय विषय हार्ड आहे, पण ते कसं वेळ आल्यावर तुम्हाला मी सांगणार आहे. सध्या अजून ती वेळ आलेली नाही, ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. कसा आम्ही दिवस काढलेले ते नाही का. काय बोलतात त्याला ते, काय रे ते गोळी कुठली आणायला पैसे नव्हते आपण. हा, काय पोट का डोकं दुखत होत म्हणजे काहीतरी दुखत होतं, पोट दुखत होतं म्हणजे. तर 2 रुपये सुद्धा नव्हतं नाही का असं. ऑनलाईन भेटले ऑनलाईन म्हणजे माझ्या पेटीएमच्या अकाउंटला 2 रुपये राहिले होते. कधीचे काय पेटीएम तर बंदच झालं, 2 रुपये सुद्धा नव्हते नाही का एवढे. ठीक आहे, त्या गोष्टी आम्ही नंतर शेअर करू तुम्हाला. आता त्या गोष्टी काय सांगण्यात लगेच काही अर्थ नाही. अजून तिथंच गाडी अडकलेली बघा. ठीक आहे, तुमचं काय, तुम्हाला कसं काय वाटतंय प्लीज कमेंट मध्ये सांगा. प्रत्येकाने तुम्हाला कसं काय वाटतंय नाही का. शिव आली वाटतं आता. इकडे 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 या ना. ते बघ काय म्हणतात इकडे. तुला काय पाहिजे. नाही दादा पाहिजे का दीदी पाहिजे. दीदी लगेच पार्टी चेंज केली तिने. काय पाहिजे तुला. दीदी पाहिजे का दादा पाहिजे. तिचं पण नक्की नाही, तिचं पण लय कन्फ्युज दिसते मला. ठीक आहे मित्रांनो, आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. आता ही आली, आता ही काय बोलून देणार नाही त्याची, पण आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मेन विषय म्हणजे की आता जे पुढचे ब्लॉग वगैरे ते सगळ्या गोष्टी येणार आहेत नाही का, मी तुम्हाला दाखवतो कशा आहे काय आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि मेन विषय म्हणजे ते आपल्या चॅनलला हाईप वगैरे काय ते पण बघा, जरा चेक करा कसं आहे काय ते, हाईपचं ऑप्शन वगैरे कसं आहे काय सगळ्या गोष्टी सांगा जरा. चला बाय बाय. बाय बाय.